नमस्कार. मैत्री मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तू हिरे माझं मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहतोय ईश्वरी आणि घरचे सगळेजण काळजीत असतात. कारण अर्णव पूर्ण रात्र उलटून गेली तरी कुणालाही सापडलेला नसतो. सगळेजण काळजीत असताना काय करावं, कसं शोधावं, सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. पण वल्लवी एक गोष्ट आता सगळ्यांना येऊन सांगू लागते. एका मोठा बिझनेस टायकूनने आत्ता म्हणे कुठेतरी आत्महत्या केली, त्याची बॉडी पोलिसांना मिळालेली आहे अशी मी न्यूज ऐकली. तर आपल्या अर्णवने पण तसंच केलं असेल तर इथे मामा वल्लवीवरती फार चिडतात की तुला खरंच अक्कल नाही, कुठे काय बोलावं, तुम्ही असे विषय आता ह्या क्षणाला काढायची गरज आहे का. इथे ना आपली अंजली आणि ईश्वरी खूप रडायला लागतात, खूप घाबरून जातात. आणि मामा मग वल्लवीला म्हणतात ही काही पण बोलत असते बिनडोक, तर ना तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका. आपला अर्णव खूप समजदार आणि हुशार आहे, तो असं काहीही करणार नाही, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, तो नक्की आपल्याला सापडेल. राकेश आता सांगू लागतो की ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, ती काही कॅन्सल करता येणार नाही आणि अर्णवचा पत्ता तर नाहीच आहे आता, पण मला तर त्या मीटिंगसाठी जावंच लागेल, ते सगळे बिलं वगैरे बघावीच लागेल, तर मला ऑफिसला जावं लागेल म्हणून असं सांगून तो तिथून ऑफिसला जायला निघू लागतो. पण अंजलीचं म्हणणं असतं की काही करून जर टाळता आलं, जर गेलं नाही तर चालणार नाही का. पण तो म्हणतो नाही, जावंच लागेल. आता पुढे ना आपल्याला पाहायला मिळेल की एक कॉल येतो ईश्वरीच्या मोबाईलवरती आणि त्या कॉलवरती आता तिला माहिती सांगितली जाते अर्णवच्या बॉडीला मॅच होणाऱ्या कपड्यांना मॅच होणाऱ्या एका व्यक्तीची. ती खूप घाबरते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल की राकेश छान तयारी करून ऑफिसला जायला निघालेला असतो आणि अंजली त्याला म्हणत असते गेला नाही तर चालणार नाही का. पण तो म्हणत असतो की आता अर्णव तर नाही आहे, पण ते जबाबदारी आपल्याला सांभाळायला हव्या ना, त्या जबाबदारी व्यवस्थित सांभाळल्या गेल्या नाही तर कसं होईल. ऑफिसचं पण काम महत्त्वाचं आहे, माझ्या डिपार्टमेंटचं आहे, त्याच्यामुळे मला जावंच लागेल आणि मी सगळं काही तिकडे हँडल वगैरे करेल. नाहीतर एक काम करतेस का, तू पण येते का माझ्यासोबत. पण अंजली म्हणते नको, घरात इतकं टेन्शन आहे, आपल्या छकुलीकडं कणूकडं कोण बघेल, तिच्याकडे पण लक्ष द्यायला हवं की नाही. मग तुम्ही जा, पण लवकर या हां. मग तिकडनं आलं की अर्णवला शोधायला जा. आणि तो मग म्हणतो हो नक्कीच, आता ना तू काळजी करू नको, नक्की आपले अर्णव सर सापडतील असं म्हणून तो आता निरोप घेतो आणि म्हणू लागतो काय बिनडोक बाई आहे, तिला काय माहिती मी नक्की काय करायला चाललो आहे. खरं तर त्याला 35 लाखाचा झोळ करायचा आहे, तो करण्यासाठी ऑफिसला अर्णव नसताना जायचं आहे, त्याच्यासाठीच तर त्याने अर्णवला गायब केलेला आहे. आता इथे ना शिर्के सांगू लागतात की मी खूप प्रयत्न केला त्यांच्या मित्रांकडे, ऑफिसच्या काही व्यक्तींकडे, तर कुठेच आपल्याला पत्ता लागलेला नाही आहे अर्णव सरांचा. तर पुढे काय करायचं म्हणून विषय चाललेला असतानाच पोलीस स्टेशनमधनं कॉल येतो आणि त्यांना बॉडी व्हेरीफाय करायला बोलवलेलं असतं. त्या खूप घाबरलेले असतात बॉडी डायरेक्ट. तर तिथे गेल्यानंतर आता बघू काय होते म्हणत आकाश ईश्वरीला घेऊन पोलीस स्टेशनला पोचतो. तर तिथे पोचल्यावरती इथे चौकशी करू लागतात काय झाले काय नाही. तर इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की आपल्याला तिथे जाऊन बघावं लागेल, तुम्ही सगळं चेक करा, बघा, तुम्हीच सांगा आता कोण आहे ती व्यक्ती कोण नाही. खरं तर गोष्ट काळजीची आहे, पण काय करावं, आपल्याला ती करावी ते लागणारच आहे. आता राकेशनं ऑफिसमध्ये गेलेला आहे, तर तिथे अर्णव सर नाही म्हणून त्याचा स्टाफ विचारू लागतो की सर तर पाहिजे ऑफिसमध्ये. आणि ते स्टाफ तयार नाही आहे अर्णव नसताना मीटिंग करायला. पण इथे ना राकेश त्यांना खूप हट्ट करतो की नाही आपण आजच ती मीटिंग करूया, सर सांगून गेले की मीटिंग झाली पाहिजे, सगळं काही व्यवस्थित मला डिटेल द्या. आणि फाईल पण त्यांच्या ताब्यात स्वतःच्या ताब्यात घेऊन घेतो. आता ते बिलं जे त्याच्या स्टाफने बनवले त्यांच्या म्हणण्यानुसार काही बिलं मिसिंग आहे. तर तो राकेश म्हणतो की मी बघतो काय मिसिंग आहे काय नाही, मग मी तुम्हाला सगळे डिटेल थोड्या वेळात देतो असं म्हणून ती फाईल व्यवस्थित त्याच्याकडे सांभाळून ठेवतो. आता त्याच फाईलीमध्ये त्याला झोळ करायचं आहे आणि त्या फाईलचा झोळ आता इथले स्टाफ मेंबर तर करणार नाही, कारण अर्णवचे सगळेजण खास आहे. आता ईश्वरी गेली आहे व्हेरिफिकेशन करायला, तर तिथे तिला सगळं सामान दाखवलं जातं. त्या सामानाची ओळख ती करते की हां हे तर सरांचंच आहे. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की एक नवीनच मुलगी ऑफिसमध्ये आजच जॉईन झाली, तर तिला अकाउंटचं काम देण्यात आलेलं आहे. पण अर्णवच्या ती जास्त ओळखीतली नाही, तर ती राकेशलाच साहेब समजते आणि राकेशला खूपच छान पाखरू मिळालं आहे, नव्याने त्या पाखरावरती आता नजर ठेवायला काय हरकत आहे असं म्हणत तो तिच्याशी फ्लट करण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या मुलीला गरज खरंच खूप आहे असं दाखवत आहे ती, आणि ती पहिल्याच दिवशी पेमेंट मला मिळेल का, मला माहिती आहे पॉलिसीत बसत नाही, पण माझी फॅमिली नीड आहे त्याच्यामुळे मला पहिल्या दिवशी पेमेंट मिळेल का असं म्हणत ती पैसे मागू करत असते. आणि राकेश
ही सगळी गरज पाहता आपली गरज ही मुलगी भागवू शकते असा विचार करून तिच्याकडे बिलं बनवायला देतो आणि बिलं कशी बनवायची तेही तिला डिटेल समजवतो. तर ती म्हणते असं का करायचं, तर तू सांगतो जितकं सांगितलं तितकं कर, काम जर चोख झालं तर तुझेही कामं पुढचे मी पूर्ण करतो असं म्हणत तो तिला काम देतो आणि तीही ते काम स्वीकारते. आणि कळतपणे तो तिच्याकडे एकदम नशिली नजरने पाहत असतो. तिच्या खांद्यावरती हात ठेवून दाबू लागतो. तिलाही तो एक प्रकारे सिग्नल देतो आहे आणि ती ते सिग्नल फॉलो पण करते. तिलाही ते सिग्नल आवडतं आहे. खरं तर ती मुलगी त्याच चालीची निघाली ज्या चालीचा राकेश आहे. आता दोघंजण मिळून आता काय काय गुल खेळवत आहे ऑफिसमध्ये हे आपण पुढे पाहूयाच. राकेशला नवीन पाखरू मिळाले, नवीन एंटरटेनमेंट, त्या पाखराला आता आपल्या जाळ्यात ओढायला हवं असा विचार आता तो करतोय. आता त्याला त्याचं कामही पूर्ण करायचं आहे, तर तो ते त्याची कामं करायला पुढे त्या मुलीला सांगून करून घेणार. त्याला 35 लाखाचं झोळ अशी बिलं बनवायची, तर ती मुलगी ते बनवून देणार आहे. त्या मुलीने ते बिलं जर व्यवस्थित बनवून दिले तर त्याचं तर कामच झालं. आता सगळ्या वस्तू पाहिल्या नंतर कळतं की ह्या सगळ्या वस्तू अर्णवच्याच आहेत. आता वेळ आली आहे बॉडी व्हेरिफिकेशनची. तर अर्णवच्या ह्या वस्तू पाहून ईश्वरी रडू लागते. आकाश पण तिला सावरतो की नाही आपण पहिले बॉडी पाहूया, तू घाबरू नको, नक्की काहीतरी गल्लत झाली असेल, सगळं काही आपण नंतर पाहूया, रडू नको प्लीज प्लीज असं म्हणत तो वहिनीला सावरतो. आणि आता तिकडे जिथे बॉडी ठेवली आहे तिकडे आता इन्स्पेक्टर म्हणू लागतात की आपल्याला जाऊन चेक करावं लागेल बॉडी कोणाची आहे काय आणि काय. तर इथे ते दोघंजणं आता इन्स्पेक्टरसोबत तिकडे जायला निघतात. ईश्वरी घाबरलेली असते पण आकाश तिला सावरतो की मी आहे, काही काळजी करू नको, आपण जाऊया. आता राकेशने जे काम दिले आहे ना त्या नवीन मुलीला अकाउंटचं, तर तिने छान प्रकारे अकाउंट मॅनेज करून तिचे 35 लाखाची बिलं तयार करून दिले. आणि ते बिलं तो स्वतःच्या हातात ती फाईल घेत असताना त्या मुलीच्या हाताला घट्ट पकडत ती फाईल घेतो. त्या मुलीला एक प्रकारे सिग्नल देत असतो तो. आता हे पाखरू त्याच्या जाळ्यात तर अडकलं आहे हे तर नक्कीच आहे. दोघंही त्याच चालीची निघाली आणि इथे त्याची बिलं त्याची जी कामं आहे त्या मुलीने चोख केली. त्याच्यामुळे आता कोणीच पकडू शकत नाही. 35 लाखाचं झोळ कोणी शोधूच शकणार नाही. आणि जर शोधण्याचा प्रयत्न केला तर ह्या मुलीच्या माथीच तो झोळ लागणार. त्याच्यामुळे राकेश मात्र फार खुश आहे त्याचं काम त्या मुलीने केलं आहे. तर त्या मुलीला माहितीच नाही तिने जे केलं आहे त्याचा अर्थ काय आहे. आता इथे ना बॉडी पाहायला ईश्वरी गेलेली असते शवगृहामध्ये. तिथे जाऊन दोघंजणं ते बॉडी व्हेरीफाय करण्यासाठी उभे असतात. आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की चेहरा बघा तुम्ही आणि सांगा की हेच अर्णव सर आहे का. आकाश ना घाबरत दबक्या पावलांनी पुढे जातो आणि त्या चेहऱ्याला पाहतो आणि मोठा असा श्वास घेत डोळ्यात अश्रू गळत म्हणतो की नाही हा आपला दादा नाही. ईश्वरीला खूपच बरं वाटतं की आपला अर्णव हा नाही आहे, ही बॉडी दुसऱ्या कोणाची तरी. घरी आपल्याला पाहायला मिळेल की अंजली इमोशनल झालेली असते. तिला लहानपणीचा चिंटू त्याच्यासोबत घालवलेला वेळ त्याचे फोटो बघत ती बोलत त्याच्याशी तिथे बसलेली असते आणि त्या गोष्टी आठवते ज्या लहानपणीच्या आहे आईसोबत चिंटूसोबत. त्या लहानपणीच्या आठवणी जागे होत असतात. चिंटू कुठे गेला आहे म्हणून तिला काळजी पण वाटते. तितक्यात राकेश घरी येतो आणि म्हणतो काय करते, तर ती म्हणते काही नाही हो, चिंटूचं काहीच पत्ता लागत नाही, मला खूप काळजी वाटते त्याची. तर इथे तो म्हणू लागतो की हे बाजूला ठेव ना, खरं तर एक महत्त्वाचं काम आहे, बिलांवरती सह्या घ्यायच्या आहे, तर तू सह्या केल्याशिवाय बिलं पास होत नाही ना. आणि अर्णव तर इथे नाहीच आहे, मग पेमेंट अडकली आहे तिथं पूर्ण करावी लागेल ना. तर एक काम कर, तू त्या पेपर्सवर सही देऊन टाक. तरी ते ती सह्या करायला बसलेले असताना 1 का 2 अशा पानांवर सह्या करताच बाहेरून हाक मारल्या जाते आणि सगळेजण तिकडे अंजलीला सगळ्यांना बोलवून हॉलमध्ये जमा झालेले असतात. खरं तर ते बॉडी पाहायला गेले होते, ती बॉडी कुणाची हे आता कळणार असतं. तो आवाज ऐकल्या त्या बिलांवर सही करण्याचं सोडून अंजली धाव सुटलेली असते हॉलमध्ये. तिला ते नक्की करून घ्यायचे की तुम्ही नक्की गेले होते तर अर्णवचा पत्ता लागला का किंवा काय झालं. तर घरी आलेल्या अर्णवबद्दलची माहिती घेऊन आलेल्या आकाशाने ईश्वरीने सांगितलं की ती बॉडी आपल्या अर्णवची नव्हती. ते ऐकल्यावरती हुश सगळ्यांच्या जीवाला. सगळेजण मोठा श्वास घेत देवाला आभार मानतात की असा दिवस नको दाखवू देवा आम्हाला. तर इथे ना अर्णवचे बाबा म्हणू लागतात की हे सगळं हे आपण आता देवाच्या भरोशावर सोडू.
देव जे काही निर्णय देईल, जे काही आता आपल्या पदरी पाडेल त्याला आपण होकार देऊ, देवाची आराधना करू, देव आपल्या नशिबी चांगलंच करेल. देव आपला एवढा मोठा विश्वास नाही सोडू शकणार देव आपला, आणि देवावरती आपण विश्वास ठेवायलाच हवा असं म्हणत सगळेजण देवाची प्रार्थना करायला, पूजा करायला देवघरात जातात. आता इथे आर्णवला बांधून ठेवण्यात आले. तिथे सतत एक ना एक पारक ठेवून त्याच्यावर असतं, त्याला सतत औषध देऊन झोपवलेलं असतं. आणि आपल्याला हेही पाहायला मिळेल की सगळेजण आता काळजी असतातच, तर बाबा म्हणतात की आपण देवघरात जाऊन देवाची आराधना करू, आरती करू. तर सगळेजण देवघरात जायला निघतात. आणि आपल्याला हेही पाहायला मिळेल की बाबा आणि आजी दोघंजणं देवासमोर उभे राहून ज्योत जाळतात आणि देवाची आरती करू लागतात की आलेलं संकट भगवंत तू घालव आणि आमच्या आर्णवला लवकर वापस पाठव. आर्णव खरं तर बेशुद्ध अवस्थेत आहे आणि त्याला सतत पाळत ठेवायला एक माणूस उभाच असतो आणि त्याला एक नेमका कॉल येतो आणि तो माणूस बाहेर गेलेला असतो. आर्णव आता इथं जे गुंगीचं औषध दिल्यामुळे गुंगलेला असतो, तर त्याला जाग आलेली नसते, तो गुंगलेलेच अवस्थेत असतो. आता इथे पुढे काय करायचं म्हणून आकाश मामाला विचारत असतो, तर मामा म्हणतात की आपण पोलिसांच्या भरोश्यावर आता राहूया, सगळ्या ठिकाणी आपण पाहून झालो, आपल्याकडे आत्ता तरी काहीच पर्याय नाही, एकच पर्याय ते म्हणजे भगवंतासमोर उभं राहून भगवंतावरतीच हे सगळे दुःख, ही सगळी अडचणी आपण सोडून देऊन ते भगवंत जो काही निर्णय घेईल आता त्याच्यावरती अवलंबून राहूया. तर आकाश ईश्वरीला समजत असतो की नक्की दादा सापडेल, तू काळजी करू नको. सगळेजण देवघरात असतातच आणि देवांसमोर छान प्रकारे आरती पण चालू असते. आर्णव बेशुद्ध अवस्थेत तिकडे असतो, त्याला काहीही ठाऊक नाही काय चाललंय काय नाही. आता एक ना आपली देवी आईसारखी छोटीशी मुलगी ना तिथे खेळता खेळता त्या पडक्या घराजवळ गेलेली असते आणि त्या पडक्या घरातच खरं तर आर्णवला ठेवण्यात आलेलं आहे. ती मुलगी खेळत असताना तिला तिथे मोबाईल सापडतो, तर तो मोबाईल ती हातात धरते, उचलते आणि स्विच ऑफ असतो तर ती ऑन करते. आणि का कळत न कळतपणे ईश्वरी देवाला म्हणते की काय चुकलं, ह्या घराला बांधून ठेवण्यासाठी मी किती प्रयत्न केले, देवा मला काहीतरी संकेत तरी दे. तर त्याच्या मनात येतं की आपण कॉल लावून पाहायचं का आर्णवच्या फोनवरती. मग ती कॉल लावून पाहते आणि नेमका कॉल उचलला जातो. ती छोटी मुलगी सगळं काही सांगते की इथे मोबाईल पडला आहे, मी तो उचलला आहे. तर ईश्वरी म्हणते तू तिथेच थांब, मी आलेच. आणि ती निघाली पाहून राकेश ते सगळं पाहतो आणि ऐकून त्या माणसांना सांगतो की आर्णवला आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणावरून हलवा. ते माणसं आर्णवला हलवत असतात. त्या मुलीने पत्ता सांगितलं. ईश्वरी तिथे पोचलेली असते. आता ईश्वरी त्या माणसांना पाहते की काय म्हणून ते माणसं इतके घाबरतात, आर्णवला अर्धे वाटेतच टाकून ते निघून गेलेले असतात. आणि ईश्वरीला आता इकडे तिकडे शोधण्या वाचून काही पर्याय नसतो, ती शोधते आर्णवला इकडे तिकडे. आर्णव तिला बेशुद्ध अवस्थेत एका झाडाखाली सापडतो. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तोपर्यंत घेऊया आपण छोटीशी विश्रांती. धन्यवाद.